केंद्र सरकारच्या 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महापालिकेला 207 ई-बस मंजूर झाल्या होत्या। त्यापैकी 9 ई-बस या महापालिकेच्या डेपोत गेल्या। 6 महिन्यांपासून वापराविना धुळखात पडलेल्या आहेत। या संदर्भांच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने कल्याणमध्ये ज्या डेपो ई-बस धुळखात पडलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे। जर जनतेसाठी या ई-बस वापरात आणत नसाल तरी बस भंगारात द्या। त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना वजन काटा भेट दिला आहे। शिवाय आठवडाभरात या ई-बस रस्त्यावर धावल्या नाहीत तर मात्र एका भंगारवाल्याला आणून या बस भंगारमध्ये देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ठाकरे गटाने सांगितले आहे। बस आणि ती कशी एंट्री केली, रिक्षाची एंट्री दाखवा, रिक्षाची एंट्री दाखवा। तुम्ही इनलिगल करताय ना, अनऑथोराइज चालू आहे ना तुमचं काम। आम्ही आलो म्हणून तुम्ही एंट्री केली ना, एंट्री होते म्हणून ती चुकीची एंट्री आहे ना। रिक्षामध्ये नाही जाऊ शकत, पोहोचते का? रिक्षामध्ये तुम्ही ते पॅसेंजर आहे। कारण एकच, ह्या इथे नवीन बस आलेल्या आहेत। त्या बस येऊन 6 महिने 7 महिने झाले, हे जशाच्या तशा उभ्या आहेत। याच्या आधीच्या बस 112 का 14 बस आल्या होत्या जवाहरलाल नेहरू योजनेखाली, त्या पण अशाच बस सगळ्या सडवल्या, त्याचे पार्ट्स काढून दुसऱ्या गाड्यांना लावले। तशी परिस्थिती ह्या गाड्यांची होऊ नये म्हणून आम्ही ते जाब विचारायला इथे आलो की ह्या बस चालू होत का नाहीत। तर ह्याचं असं आहे, केंद्राने दिलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टरनी हात चालवायला घेतलेले आहेत, त्यांनी आणून ठेवल्यात, पण ह्या गाड्या पासिंग होत नाहीत। काय 6 महिने झाले, 6 महिने झाले पासिंग नाही, काही नाही। हा काय म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम आहे, ते काही असलं तरी तुमच्या ताब्यात गाड्या आहेत तर तुम्ही हे काम करायला पाहिजे। त्यांनी आमच्याकडे याच्यासाठी बुधवारपर्यंत मुदत मागितली। बुधवारनंतर ह्या गाड्या भंगारमध्ये देण्यासाठी म्हणून आम्ही एक वजन काटा आणला आहे, त्याची प्रतिकृती म्हणजे लहान आणि दिली त्यांना दिलेली आहे। आणि त्यांना हेही सांगितलं आहे बुधवारनंतर मी मोठा वजन काटा आणणार, इथेच गाड्यांचं वजन करू, या गाड्या भंगारमध्ये देऊन टाका।